चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी संदीप कांबळे, संचालक रणवीर करिअर अकॅडमी हिंगोली. खास माझ्या भावी अधिकाऱ्यांसाठी मी तुमच्यासाठी मराठीचे प्रश्न उत्तर घेऊन आलेलो आहे बाळांनो. जे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये तलाठी असो, ग्रामसेवक असो, सरळ सेवा, उत्तर MPSC भरती असो द्या, त्यामध्ये आलेले प्रश्न, परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण हे मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या बाळा, प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पहिलाच प्रश्न आहे, नीट वाचा. काय आहे बघा प्रश्न, की मराठी लिपी, लक्षात घ्या बाळा, प्रश्न काय आहे, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. संयुक्त परीक्षा 2004 ला प्रश्न आलेला आहे की मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. मग ऑप्शन क्रमांक 1 उजवीकडून डावीकडे, ऑप्शन क्रमांक 2 डावीकडून उजवीकडे, ऑप्शन क्रमांक 3 वरून खाली, ऑप्शन क्रमांक 4 खालून वर. तर लक्षात घ्या, प्रथमतः आपली जी मराठी लिपी आहे, म्हणजेच मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर ती आहे बाळांनो देवनागरी लिपी. लक्षात घ्या काय सांगतोय, मराठी भाषेची लिपी कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. आणि देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत ही डावीकडून, लक्षात घ्या बाळा काय सांगतो मी, डावीकडून उजवीकडे आहे, डावीकडून उजवीकडे आहे. म्हणजेच याचाच अर्थ आपलं उत्तर काय असणार, तर मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते याचं योग्य उत्तर असणार आहे बाळांनो डावीकडून उजवीकडे. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 तुमच्यासाठी घेऊन येतो. लक्षात घ्या, नीट वाचन करा. प्रश्न काय आहे, प्रश्न बघा काय आहे, तर आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे, बघा डिपार्टमेंट PSI 2009 ला प्रश्न आलेला आहे. काय, आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे मानवी मनातील जे भाव आहेत, ते विचार आहेत, बरोबर, ते व्यक्त करण्याचे साधन काय असतं, तर लक्षात घ्या, आपले विचार अभिव्यक्त करण्याचे साधन याला म्हणतो बाळा आपण भाषा, बरोबर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग लक्षात घ्या, भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय, आपले विचार अभिव्यक्त करण्याचे साधन. लक्षात घ्या, बरोबर, आपले विचार अभिव्यक्त करण्याचे साधन, म्हणजे काय असतं बाळा, भाषा. ओके, आणि भाषा हा जो शब्द आहे, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे आणि याचाच अर्थ बाळा बोलणे असा होतो. लक्षात घ्या, काय होतो, बोलणे. दोन विचारांना जोडणारा दुवा म्हणजे काय असतं बाळा, भाषा. ओके, चला प्रश्न क्रमांक 3 तुमच्यासाठी घेऊन येतोय. लक्षात घ्या काय प्रश्न आहे, नीट समजून घ्या प्रश्न काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा माझ्या भावी अधिकाऱ्यांनो. चला प्रश्न बघा काय आहे, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते. क्लर्क टायपिस्ट 2013 हा प्रश्न, 2011 हा प्रश्न आलेला आहे. नुकतंच बघितलं आपण, काय सांगितलंय की विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते, तर बाळा विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन ही भाषा आहे. ओके, चला नेक्स्ट क्रमांक प्रश्न बघा काय आहे तुमच्यासाठी. बघा प्रश्न काय आहे बाळा, नीट समजून घ्या, वाचन करा आणि योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न काय आहे, देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. PSI नोव्हेंबर 2017 ला हा प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आहे, देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. बघा आता मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलंय की मराठी भाषा किंवा मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे, तर देवनागरी लिपी आहे. आणि ती लिहिण्याची योग्य पद्धत कोणती आहे, डावीकडून उजवीकडं ती देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत आहे. म्हणजेच काही आहे का बघा बरं, देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, चूक, उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात नाही. देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते, हे सुद्धा चुकीचं आहे. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, हे तुमचं योग्य उत्तर आहे बाळा, ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी बघा काय आहे प्रश्न, मराठी वर्णमालेतील प्रश्न बघा काय आहे बाळांनो, मराठी
मराठी वर्णमालेतील ऱ्हस्व स्वर असलेला पुढील पैकी योग्य गट कोणता? ऱ्हस्व स्वर विचारलेला आहे. मग मला लक्षात घ्या, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? लक्षात घ्या, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय समजून घ्या. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कालावधी कमी लागतो. उच्चार करण्यासाठी कालावधी कमी लागतो. लक्षात घ्या, कमी लागतो अशा स्वरांना काय म्हणत असतं बाळांनो? ऱ्हस्व स्वर. म्हणजेच लक्षात घ्या, उच्चार कसा होतो? आखूड असा उच्चार होतो. आखूड असा उच्चार होतो. आले लक्षात? त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. आणि ऱ्हस्व स्वरांचा आपल्याला गट विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, अ, आ, ई नाही. ठीक आहे, ऑप्शन चुकीचं. ई, ई, उ उच्चार थोडा लांबट व्हायला लागला. याचा उच्चार आखूड, बाकीचा उच्चार लांबट, म्हणून ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे. ए, ओ, औ यांचाही सुद्धा उच्चार आखूड आणि लांबट व्हायला लागला, म्हणून हे सुद्धा तुमचं ऑप्शन कटलेलं आहे. बघा मग काय आहे? अ, ई, उ यांचा उच्चार जो आहे बाळांनो आखूड उच्चार व्हायला लागला. ओके, अजून कालावधी कमी लागला उच्चार करण्यासाठी. अ, ई, उ ओके, कालावधी कमी लागतोय, म्हणून ही काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. बघा प्रश्न क्रमांक 6 हा तुमच्या पुढं घेऊन आलोय बाळा. समजून घ्या, नीट वाचा. कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ, काव्य, नाटक कोणते? कुसुमाग्रज. चला बघा, आता कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं काव्य किंवा ग्रंथ किंवा नाटक कोणतं आहे? तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे बाळांनो विशाखा. ही कादंबरी आहे. लक्षात घ्या, कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ही एक कादंबरी आहे. कोणती? विशाखा. आणि 1987 मध्ये, लक्षात घ्या मला काय सांगतो मी तुम्हाला, 1987 साली या विशाखा या कादंबरीला बाळांनो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या काय सांगतो, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार. कुसुमाग्रज यांच्या विशाखा या कादंबरीला 1987 ला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार. ओके, म्हणून कुसुमाग्रज यांनी लिहिलेला खालीलपैकी काव्य, ग्रंथ किंवा नाटक कोणते? ओके, संयुक्त मुख्य परीक्षा 1995 ला हा प्रश्न आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बाळांनो विशाखा. ओके, चलो प्रश्न क्रमांक 7 तुमच्या समोर घेऊन येतो. बघा प्रश्न नीट वाचा. काय आहे प्रश्न क्रमांक 7? तर लक्षात घ्या बाळा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बघा मग काय आहे प्रश्न? बालकवींना रिकामी जागा म्हणून ओळखल्या जाते. मग बालकवींना काय बोलल्या जातं बाळा? लक्षात घ्या, जे बालकवी आहेत या बालकवींना निसर्ग कवी म्हणून ओळखल्या जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाळा. चला प्रश्न क्रमांक 8 तुमच्या समोर घेऊन येतो. लक्षात घ्या, बघा प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे? बघा प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, आघातरहित जोड अक्षरांचा योग्य गट ओळखा. आघातरहित. ओके, जोड अक्षरांचा योग्य गट ओळखायला सांगितला. कंबाईन सिमेंट्स ऑगस्ट 2022 ला प्रश्न आलेला आहे. बघा मग आता, पुण्य, कन्या, वन्य नाही. चला, आघातरहित म्हणजेच काय? यच ची छटा आढळते जिथं महाप्राण. लक्षात घ्या काय सांगतोय, महाप्राण आहे. हो बरोबर, या यच ची छटा ज्याच्यामध्ये आढळते ते आहे बाळांनो तुमचा आघातरहित जोडाक्षर. ओके, मग याच्यात आहे का यच ची छटा? नाही, म्हणून हे सुद्धा कॅन्सल. ऑप्शन क्रमांक 1. मान्य, धन्य, कल्याण याच्यामध्ये सुद्धा यच ची छटा आढळत नाहीये, म्हणून हे सुद्धा कटलंय. पन्हे बरोबर, कन्हेर, आम्ही. ओके, कन्हेर ह्याच्यामध्ये सुद्धा यच ची छटा आढळते, परंतु शेवटी छटा आढळणार आहे. ओके, मग बघा आता, पन्हे, कन्हेर, आम्ही, तुम्ही, दोन्ही, काना. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक जो क आणि ड आहे हा तुमचा योग्य आहे. म्हणजे किती? बघा मग क आणि ड कुठं आहे हे बघा. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे फक्त क आणि ड हे तुमचं योग्य उत्तर आहे. जोड अक्षरांचा योग्य
गट ओळखायला सांगितला आघात रहित, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे बाळा. चला प्रश्न क्रमांक जो तुमचा समोरील आहे 9वा तो बघा काय आहे. बघा प्रश्न नीट वाचा, समजून घ्या. मराठी भाषेत श व ज्ञ ही रिकामी जागा आहेत. बघा कंबाईन सिमेन्स फेब्रुवारी 2023 ला हा प्रश्न आलेला आहे. मराठी भाषेतील श आणि ज्ञ ही काय आहे लक्षात घ्या बाळांनो. ही जी काही क्ष आणि ज्ञ जे आहेत बाळा लक्षात घ्या, ही जर हलंत असतील, हलंत म्हणजे काय, यांचा जर पाय मोडलेला असेल तर यांचा लक्षात घ्या यांना कशामध्ये मोजल्या जातात तर संयुक्त व्यंजनामध्ये. लक्षात घ्या यांना काय बोलल्या जातं संयुक्त व्यंजन. लक्षात घ्या काय सांगतो. कधी यांचा पाय मोडलेला असेल हे हलंत असतील तर, पण दिलेल्या प्रश्नामध्ये यांचा पाय मोडलेला आहेत का हो अजिबात नाही. हलंत आहेत का अजिबात नाही. मग काय असणार आहेत तर लक्षात घ्या क्ष आणि ज्ञ याचा जर आपण विचार केला बाळा लक्षात घ्या हे हलंत नाही. मग क्ष कसा बनलेला आहे तर क अधिक श अधिक अ बरोबर, म्हणजेच काय व्यंजन अधिक स्वर म्हणजे तो जोडाक्षर तयार झालेला आहे. ओके. आणि ज्ञ कसा बनलेला आहे तर लक्षात घ्या ज्ञ हे हलंत नाही, याचा पाय मोडलेला नाही, म्हणून ज्ञ कसा बनलेला आहे द अधिक न अधिक य अधिक अ. लक्षात घ्या व्यंजन अधिक स्वर याचाच अर्थ जोड अक्षर होतं. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये बाबा श आणि ज्ञ हे दोन काय आहेत तर ऑप्शन क्रमांक 2 हे जोड अक्षर आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक समोरचा तुमच्यासाठी घेऊन आलोय. 10वा प्रश्न बघा बाळा काय आहे. लक्षात घ्या, नीट वाचा, समजून घ्या आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला लक्षात घ्या प्रश्न काय आहे. स्वरमालेतील आहा या दोन वर्णांना झालं वर्णांना करायचा, या दोन वर्णांना काय म्हणतात. लक्षात घ्या काय सांगतात आहा या दोन वर्णांना वर्णमालेत काय म्हणतात तर बाळांनो आणि आहा या दोघांना वर्णमालेत स्वरादीचं स्थान आहे. कशाचं स्वरादीचं. स्वरादी म्हणजे काय ज्याच्या आधी स्वर असतो. लक्षात घ्या ज्याच्या आधी स्वर असतो त्याला आपण स्वरादी म्हणतो. म्हणजेच काय ज्या वेळेस एखाद्या वर्णाचा आपण उच्चार करतो आणि उच्चार करण्याच्या वेळेस ज्याच्या आधी स्वर येतो त्याला आपण स्वरादी असं म्हणतो. म्हणून वर्णमालेमध्ये आणि आहा हे दोन स्वरादी आहेत.